चला तर मित्रांनो चाललोय कोलाडला. काय बोलला कौशिकदा? कौशिकदा तुम्ही आता रवीला बोलू शकत नाही की अजून मला वाटलं पोहोचला नाही अजूनपर्यंत. डेंजर असेल अजून यार. बसले बघा बाबूदाने आलेले आहेत भाई. कसाला गाव व्ह्यू आपलं जबरदस्त एकदम एक नंबर. म्हणजे मी इमॅजिन ना कर्जतवाल्यावर गेलेलं माहिती का गोवन पॉलिसी ड्रेसिंग मारले बोल. गेट बघूनच मला असं वाटतं हो 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 खाली नको कायला खाली नको पण आज या माऊली घराच्या प्रेमात पडलोय मी खरंच. आता मित्रांनो आपण चाललोय कोलाडला. जास्त काही बोलत नाही, निघूया आपण. जाता बोलूया. संगमेश्वर अजून पण दा तू जेवायला संगमेश्वरला थांबणार होता बोललेला ना? नाही पण तू जेवलास कधी मग? कुठे गणेश कृपामध्ये की कुठे? गणेश कृपा थांबलो होतो. ओके पण आम्हाला सगळं चिकन वगैरे खायचं होतं. चिकन व्हेज आहे ना ते. ओके मग मोदक घेतली की नाही? नाही घेतले मला कसं अरे यार मोदक घ्यायचे ना खायला रात्रीला यार. नाही घेतले. ठीक आहे चालेल. तिकडे आपण संगमेश्वरला थांबलो. ओके 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 जेवलो आपण निघालो. बोलतो आता काय किती वेळ दाखवत अजून? 180 किलोमीटर 180. अजून 180 तीन म्हणजे एकत्रच पोहोचू आपण. चहा प्यायला एकत्र मी येतो ना, येऊ ना. बस काय येऊ ना म्हणजे काय? येतो मग बसूया आपण. आलाच पाहिजे. तुझ्यासाठी येतोय. तुझ्यासाठी येतो फक्त. तू आमच्यासाठी तर येत नाही म्हणून आता काय करणार आपण. जाऊ दे. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? नाही मला काय बोलला कौशिकदा तुम्ही आता रवीला बोलू शकत नाही की आम्ही येत नाही म्हणून. तो आल्यावरती तुम्ही येत नाही तर आता जातोय आता आम्ही. आता तुम्हाला दोघांना घेतो मी. थांब आता तुम्ही कसे दोघं जण निघाले फक्त. तू भेट रे आज रात्री नाही घेतला तर बघ तुला. तू आहे आणि मी आहे आज रात्री. पण दादा एवढा हळू. हॅलो हॅलो रवी पण आहे. कुठे पोहोचला तुम्ही लोक? आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. कोलाड एंट्री केली तू पोहोचलो. अजून. आता मला वाटलं पोहोचला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे. आज रातचा मेनू काय घेतलाय? मटन आहे. शपथ. आणि दादा हे संध्याकाळ चायला थांबा. चाय नको पिऊ. हॅलो. गेला रेंज गेलेली आहे. अशा प्रकारे रेंज गेली. किती 20 मिनिटात आता पोहोचू आपण. कुठे ते सांगतो मी. हा मारलेला आहे कोलाडचा लेफ्ट. मेंढोनचा बोर्ड लागेल. तिकडे एंट्री घ्यायची आतमध्ये. हा गेट असेल ट्रायंगल शेप. चालेल. हा तिकडे आतमध्ये या. ठीक आहे चालेल. ठीक आहे चल. ओपन डोंगर आहे हा. याच्यात पावसात काय वाटत आहे ते? पावसाळ्यात डेंजर असेल अजून यार. हा ऍक्च्युली तो खूप बळा. तो तर नाही तो दाखवतो तिकडेच. कसा वाटला का स्पॉट आहे? जबरदस्त आहे ना. पावसात काय वाटेल ना. एक नंबर. बसलेत बघा बाबूदाने आलेले आहेत भाई. माऊली
लालीच्या वगैरे टाकला आपल्याकडे. माऊली लालच्या ठिकाणी ग्रीन. ग्रीन. हा मस्त बनलाय. कसाला गाव व्ह्यू आपलं काय बोलता? जोरदार झाला ऐकला मी. तुमचीच मिस्टिंग झाली. गाव एकदम जोरदार. काय बोलता? अरे फुल डेगविक लावून सुरू आहे एकदम. आम्ही पण खूप मिस केला 2 दिवस. हा खरंच. अरे कुठे रे ओनर कुठे गेला? एक नंबर स्पॉट आहे. बंद करा. थँक्यू. एक नंबर स्पॉट आहे. जबरदस्त एकदम. एक नंबर. म्हणजे मी इमॅजिन ना कर्जतवाल्यावर गेलेला माहिती आहे कर्जतवाला तसा काय स्पॉट आहे यार. नाव पण काय पाठीमागून उघडला सगळं. हे वरती आहे. बघतो. माऊली फाटायला आलाय. खतरनाक. पूल कसं फाटायला आलाय. बघ ना यार काय हे पावसाळ्यात तर बाप असेल यार. मजा येते. फुल हे सगळं हिरवगार असेल ना फुल. आता गरमी आहे ना सर्व ते काय आंबे सर्व लागले. फ्रुट्स लागले. शपथ. तरी याला किती वेळ लागला जबरदस्त बनवायला? फुल बनवायला 3 वर्ष लागली. शपथ. एक नंबर रे. ते सुपारीच आहे का? ते सुपारीच झाड आहे ना? अबे कुठल्या आहे काय ते? पोपई आहे. पोपय आहे ती. मला वाटलं सुपारीचं झाड आहे. तसं असतं स्ट्रेट असतं. शपथ खोटं नाही. हे का पोपई आहे मोठे मोठे बघ. जरा बघूया नंतर दाखवेल आपल्याला फिरवेल. मला खूप आवडलं. बसायला. ती बसायलाच बनवली आहे. आणि पूल कुठे टाकणार आहेस? फुल इथे टाइम आहे त्याला बनवायला. नाही शपथ. मस्त होईल. खतरनाक माऊली. तिकडे आहे. तिकडे सुपारी आहे. तिकडे सुपारी. ठीक आहे समोर झाड आहे. नारळ आहे. तेच बोललो सुपारी. एक नारळ, हा 3 नारळ 4 नारळ. नंतर सगळं दाखव एकदम जरा फिरून. आता काय करतो आतमध्ये? आता त्याचा मिक्सर भांडी हे वाटतोय. मसाला वाटतोय. कॉफी पिऊया ना मस्त. कॉफी पिऊया ना. आणि गोवन हे पॉलिसी ड्रेसिंग मारले बोल. आई शपथ. चला बघू द्या बाकी सगळं ठीक आहे ना? गाव एकदम कडक ना? कडक एकदम. चला जाऊया. हा तर मित्रांनो आपण आलोय कोलाडला. आणि कोलाडला माझ्या मित्राचं म्हणजे रेड बायकर मध्ये माझा एक मित्र आहे वैभव म्हणून. वैभवदा म्हणून. तर त्याचं इथे घर आहे. त्याने इकडे जस्ट एक 2-3 वर्ष झाली त्याने इथे घर बांधलं. आणि म्हणजे मी इमॅजिन केलेलं की एक जस्ट म्हणजे एक असतं ना की इमॅजिनेशन की तो दाखवायचा फोटो दाखवायचा सगळे हे. पण कधी आजूबाजूचं वातावरण असं कॅप्चर नाही दाखवलं त्याने मला व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये. पण घर दाखवलेलं त्याने सगळ्यांना की घरी इन्व्हाइट करत होतं कधीपासून. 2-3 वर्ष आली पावसामध्ये ट्रिप करूया हे करूया ते करूया. पण आज योगायोग आला आणि आज आम्ही आलो इथे कोलाडला. म्हणजे आम्हाला सनसेटच्या आधीच इकडे पोचायचं होतं हे कन्फर्म होतं आणि घाईघाईत आलो आम्ही. पण ज्या पॉईंटवर त्याने घर बांधलं आहे ना भाई खतरनाक. म्हणजे मी इमॅजिन करतो आता सगळं ठीक आहे आता बिकॉज उन्हाळ्याच्या आधी इकडे सगळं जाळतात नॉर्मली. डोंगरात तुम्ही बघितलं असेल ती एक ही असते की त्यानंतर मग म्हणजे नॉर्मली सगळे जाळतात. हे बघितलं तर तुम्ही असं जाळलेलं असतं डोंगरात. तिकडे पण लांब बघा तिकडे पण आग लागली ऑलरेडी. म्हणजे लावली जाते ती. असं हे कोकणात म्हणजे नॉर्मली बघतो मी लहानपणापासून बघत आलो. आणि त्यानंतर मग परत पाऊस पडतो मग परत ते आपली हिरवळ असते ती येते. पण ह्या ज्या पॉईंटवर आलो आहे ना तुम्ही बघताय हा बघा हा असा इकडे डोंगर आहे. हे घर आहे त्याचं. घराच्या पाठी असा मस्त डोंगर आहे. हा इकडे अशी म्हणजे त्यांच्या पण अजून इकडे आतमध्ये 2-3 घर आहेत बोलतो. हे पूर्ण हिरवगार असेल. आणि येताना तो जो रस्ता लागलाय ओ हो खतरनाक. म्हणजे एक 20-22 मिनटं जो रस्ता होता ना एक नंबर होता. आणि खरंच मजा आली खरंच. म्हणजे आम्ही वर्थिट आहे की आम्ही 1 दिवसासाठी आलो फक्त. आज फक्त राहण्यासाठी आलो मी आणि दर्शनदा. ती लोक मालवणमधून आले बिकॉज बाबूदाच्या घरी ती सगळे गेलेले आणि सगळे मालवणमधून इथे आले राहायला. तर ते लोक बोललेले की तुम्हाला जॉईंट जमलं तर इकडे या प्लीज. आणि खरंच आलो. हा तुम्ही गेट बघताय ओ हो हा गेट आहे शपथ. आणि हा बघा हा पूर्ण असा त्याचा स्पॉटवरती. आणि समोरच तिथूनच तिकडे बसूनच तुम्हाला इकडे सनसेट दिसतो. एवढा भारी स्पॉट आहे. म्हणजे हे बघा हा इथून लांबून इथून तुम्हाला प्रॉपर इकडे सनसेट दिसतं. तर खतरनाक.
आणि खरंच बाप मजा आली. हा गेट बघूनच मला असं वाटतं हो. आणि आपल्या इकडे स्कॉडा आहेत, स्कॉडा आणि आपली ही उभी आहे स्कॉर्पिओ. खतरनाक एक नंबर. आणि त्यांनी खूप सारी झाड लावले, तो नंतर सांगेल. पण हे सांगायचं होतं की मी आलो आता वैभवदाच्या घरी कोलाडला. आणि ऑफकोर्स असं वाटतं की गावालाच आलो आहे, कोकणामध्ये आलो आहे. विल्यासारखी वाईफ घेऊन निघालेलो मी घरातून, पण आता वाटतं मस्त घरी आलो आहे कोणाच्या तरी. आणि म्हणजे कोणाच्या तरी म्हणजे आपल्या लोकांच्या. आणि मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. म्हणजे आज इकडे नाईट आणि सकाळचा दिवस आणि आपला दुपारी निघू मोस्टली. मस्त आहे स्पॉट. रे बाप भाई साहब एक ना. मी इमॅजिन काय करतो माहिती आहे आता, की हिरवगार असेल तेव्हा काय असेल यार. पावसात भरपूर चांगलं असतं, खतरनाक रे. ग्रीनरी असते पूर्ण. आणि तिकडे सनसेट होतो ना. हा तिकडे समोर. ओ हो. काय खरंच आम्ही थोडं एक बोलतात ना, एक थोडंसं लेट पोहोचलो. उद्या संध्याकाळी भेटले सनसेट. उद्या संध्याकाळी मिळेल ना, संध्याकाळी बघून जाऊया मग सनसेट. एक नंबर खरंच. काय स्पॉट आहे यार खरंच. हे बघा ना, शांत. वरती पण आहे वरती. अरे भाईने कमाल बनवलंय, कमाल. खाली नको बघ, कळलं. खाली नको बघ. अरे सवय आहे मला. हो हे मचाट काय मचाट इकडचं. आई शपथ भाई साहब, तिसऱ्या मजल्यावर आलोय आपण. हा काय फील आहे यार. कौलारू बघा ना, फील दिलाय खतरनाक. मस्त यार, मस्त. खूप भारी. कमाल. आणि माऊली आता हे नाव कोण ठेवलं. वडिलांनी. पप्पांनी ना. वा. हा स्पॉट बघा पाठी, विचार करा इथून एकतरी वॉटरफॉल येत असेल छोटासा. आणि आहे ना, हे कळतंय, बघूनच कळतंय. हा पूर्ण डोंगर आहे बघा, हा पूर्ण डोंगर आहे मित्रांनो, पूर्ण डोंगर. इकडे पूर्ण जंगल आहे. इथे पण इथे घर आहेत ना बोलतोस तू. जंगल आहे. आणि हे काय आता, हे घर आहे कोणाचं. हे मालगुडी डेज सिरियल होतं ना, मालगुडी डेज. हा ऐकलं. त्यांचं आहे ते. वा बाबा आहे बघा, शपथ स्पॉटच खतरनाक आहे. आणि जो कलर दिलाय ना असा गावचा, हे बघा तो बोलतोय इकडे आल्यावरती, इथून आपण आलो ते बघा, तिकडून आलो आपण. तिथून आल्यानंतर तिकडे एक घर आहे, हे एक घर आहे. आणि तो बोलतोय आतमध्ये अर्धा किलोमीटरवरती 2 घर आहेत. अर्धा किलोमीटरवरती बस 4 घर आहेत. आणि मस्त यार खरंच. खूप बाप मजा आहे. तुम्ही इथेच बसून असता वरती. हा इथे खाली ह्याच्यात इकडे ground वर. शपथ यार मस्त. आणि हे सौर ऊर्जा आता ही सीन आहे, त्याचा काय सीन आहे तो. ते लाईट्स लावले, ते पोल लावले, ते सोलर लाईट्स आहे. सोलार ऑटोमॅटिक ऑन होते ओके. अंदाज झाला की. ओके. त्या लाईट्स आहेत, हे पण डोकं लावून लावलं ते बघा. या सगळ्या लाईट्स आहेत ना, त्या प्रत्येक कोपऱ्याला त्या सगळ्या सोलार लाईट्स आहेत सगळे. तर ते पण एक चांगलं. लाईट पेटली का बघ. हा दाखव. हा इकडची बाहेरची एक पेटली. अजून कुठल्या आहेत, कुठली अजून. बस एवढ्याच आहेत. या पेटल्या ना सर्व. हा सगळ्या पेटल्या. ही एक बंद लाईट लावलेली आहे मित्रांनो, लाईट लावलेली आहे. आणि माऊलीची पण लाईट असेल ना इकडे. हा, ते खाली. चाललंय ना. हा घराचं नावच आवडलंय, माऊली रामकृष्ण हरी. बंद करतो लाईट. हे नाही, चालू आहे. पंखा. जाऊ दे. पंखा. आतमधून मस्त हे दिली आहे शिडी. खरंच यार मी प्रेमात पडलो घरामध्ये. हा हॉल आहे इकडचा. बाकी नॉर्मली मी थोडंसं बाहेरचं आणि आम्ही उद्या कव्हर करू. आज जरा बसतो त्यांच्यासोबत, मजा आहे थोडी. आणि जरा टाइमपास करू यार खरंच. त्या स्पॉटच्या एक दिवस जे मनापासून भरायचं. बाकी आमचे शेफ जे आहेत. दादा आज काय मग बेत आहे आपला. चिकन आणि मटन. आई शपथ दादा आहे बघा, सुरू झालंय. तर असे आपले मित्र असतात जे म्हणजे आमच्या ग्रुपमधले असे आहेत 1-2 की ते जेवण आधी पण तुम्ही बघितलं असेल, खूप आधी ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर बघा जाऊन. रेड बायकरचे सगळे ब्लॉग्स आहेत. आणि
ते लोक असं मस्त जेवण करतात. कौशिकाच्या हाताला एवढीच चव आहे ना भारी. तर मस्त असं जेवण. आता आज मस्त आज रात्री जेवण खाऊ आणि आता चहा बिहा पिऊ मस्त एकदम. तर हा स्पॉट मला वाटतोय हा इकडे एक चुलीचा स्पॉट असतो ना, नॉर्मली कोकणात पाटलं जर असतं, पडवी असते ना, त्या टाईपचा हा दिसतोय. हा जो स्पॉट दिसतोय तो मस्त आहे. आणि हे आवळ्याचं आहे. हे आवळे आहेत. आई शपथ, हे आवळे आहेत. आवळे किती स्टार काहीतरी आहेत. हा मला विचारतो, बघूया. तर असं मस्त कौशिकदा बनवतोय. त्याचा मस्त देवारा इथे. इथे पाठी ते आवळ्यावर का काय स्टार फ्रूट आहे ते लावलंय. हे शपथ, मसाला मीठ टाकला ना खतरनाक लागतं. खतरनाक लागतं ते. मला वाटलं आवळ्यावर काय ते, म्हणजे आवळ्यावर खातो ना आपण नॉर्मली. स्टार फ्रूट. हा स्टार फ्रूट बरोबर. चला बसूया. मस्त असा सनसेट झाला आता. इकडे मस्त एक पिंक लाईन आली, अशी ऑरेंजिश पिंक अशी लाईन आली आहे. आणि आपली बंगल्याची लाईट पण आहे, ती पण मस्त एकदम लीट झाली. लीट माऊली. खरंच मी अजून पण ना, किती आता एक अर्धा तास झालाय, मी अजून पण मला कळत नाही की मी असं इमॅजिन केलेलं आणि एकदम बोलतो व्हाईट टू ब्लॅक झालं आहे फुल. कळतच नाही मला, एवढं मी या जागेच्या प्रेमात पडलो खरंच. म्हणजे कधीही आता असं वाटतं की मित्र आम्ही येऊ ना, तर आम्ही खरं हा जर प्लॅन ऑन असेलच 3 दिवस 2 दिवस आणि जवळ आहे. आम्ही 3 तासामध्ये नॉर्मली आलो आहे. 3 ते अडीच तासामध्ये आलो आम्ही. आणि मस्त आलो, कुठे थांबलो नाही, काही नाही, मस्त आलो फटाफट. आणि खरंच मजा आली. खूप खूप मस्त आहे. खूप एवढं भारी वाटतं ना बघता. आणि थंडीत तर आता तर हा चालू आहे आपला फेब, पण थंडीत आणि पावसाळ्यात तर धमाल असेल इथं, धमाल. खरं प्रेमात पडलो मी जागेच्या. माऊली ऑलरेडी मी माऊली यांच्या प्रेमात आहेच, आपल्या विठ्ठलाच्या. सगळं जग आहे, पण या माऊली घराच्या प्रेमात पडलो मी खरंच. खूप भारी यार, खूप मस्त. समोर मस्त सनसेट होतोय, मस्त वाटतं. हा व्लॉग बघायला तुम्हाला मजा येईल खरंच. म्हणजे 1-2 दिवसाचा व्लॉग आहे, पण मजा आली यार, मस्त आहे. मस्त भजनं लावलेत आम्ही साईड बाय साईड, मस्त वाटतं.